दिगंबर आगवणे यांनी उपोषण सोडले। पत्रकार परिषदेत काय म्हणाले दिगंबर आगवणे? फलटण तालुक्याचे युवा नेते दिगंबर आगवणे यांनी विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक 23 मार्च पासून फलटण येथील अधिकार गृहासमोर उपोषण सुरू केले होते। आज मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी दिगंबर आगवणे यांनी उपोषण मागे घेतले आहे। तब्बल 7 दिवसांचे उपोषण मागे घेतल्यानंतर काय म्हणाले दिगंबर आगवणे? शेतकऱ्यांचे अग्रीमेंट होता 30 तारखेला आणि 31 तारखेला 10 कोटी रुपये कारखान्याच्या खात्यावरती जमा होतात। माणसाला 10,000 कर्ज काढायचं झालं तर 100 वेळा हेलपाटे मारावं लागतात। म्हणजे लीजनं जमिनी घेऊन ऊस पिकवून तो ऊस कारखान्याला घालायचा असतो असं ते कर्ज होतं। परंतु 30 तारखेला 31 तारखेला आमच्या खात्यावरती पैसे आले आणि 5व्या मिनिटाला खासदार साहेबांच्या खात्यावरती पैसे गेले आणि त्यांनी त्याचं कारण दिलं की दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने त्या ठिकाणी ऊस पिकू शकत नाही, त्यामुळे आम्ही ते पैसे जमा केले। जमा केले तर बँकेकडे जमा करायचे, त्यांनी त्यांच्या खात्यासाठी 1.5 वर्ष का वापरले? असे अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि मला खात्री आहे की उर्वरित प्रकरणामध्ये सुद्धा मला न्याय मिळणार आहे। मी आवर्जून त्यांना विनंती करेन की काल परवा त्यांचं एक स्टेटमेंट वाचलं, मी सगळ्यांना पुरून उरेल, परंतु माझी त्यांना विनंती आहे, मीही त्यांच्याच तालमीत वाढलोय। त्यांनी पुरून उरावं न उरावं मला माहित नाही, फक्त माझी विनंती आहे, मला काय बोलायचं ते बोला। माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या मित्र परिवाराला काय बोलू नका, नाही तर मला तुमच्या कार्यकर्त्यांना बोलायला वेळ लागणार। जे काय होईल ते आमने सामने होईल। मी ज्या दिवशी अर्ज दाखल केला त्या दिवशी मरायला तयार झालेलो, त्यामुळं भीती म्हणाल किंवा दहशत म्हणाल तर मी चालून देणार, जशाच तसं उत्तर नक्की देईल एवढाच या ठिकाणी जाहीर शब्द देतो। मी तुमचा आजपर्यंत कधी अवमान केला ना, यापुढेही करण्याची इच्छा नाही। आपल्याला देवानं सुदबुद्धी देऊ आणि जे काही प्रकरणं आपण वाढवून ठेवली आहेत, जे काय माझ्यावरती अन्याय केले ते लवकर आपण मिटवावेत, एवढंच या निमित्तानं मी आवर्जून त्यांना चांगला सल्ला देईन। मी आपल्यासाठी 10-15 वर्ष खर्च घातले, 10-15 वर्षात आपल्यासाठी 5-50 कोटी रुपये खर्च केलेला आहे। माझा प्रपंच रस्त्यावर आणलेला आहे आपल्यासाठी। याची जरा तरी जनाची नाही मनाची तरी ठेवून आपण हा विषय लवकर संपवावा। नाही संपवला तर कायदेशीर मार्गाने मी संपवणारच आहे, त्यात कुठेही शंका बाळगायची काही कारण नाही। अनेक प्रकारच्या तक्रारी दाखल करायचे, मध्यंतरी त्यांनी षडयंत्र रचलं, पार माझ्यावरती बलात्कार करण्याचे गुन्हे दाखल करायच्या धमक्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या। त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, मी कधी आदांतरी बोलत नाही। परंतु माझी विनंती आहे, आपण खासदार पदावरती आहात, एका चांगल्या पक्षाच्या तिकिटावरती आपण या ठिकाणी निवडून आलेला आहात आणि एवढं सगळं चांगलं असताना आपल्याला अशी बुद्धी सुचावी असं मला वाटत नाही। आता त्यांनी स्वतःहून सांगितलं का कार्यकर्त्यांना स्वतःच्या मनानं सांगितलं हे मला माहित नाही, परंतु सदरची परिस्थिती जर बघितली तर अतिशय भयानक आहे। या कालखंडामध्ये माझ्या बऱ्यापैकी मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि ज्या मागण्या अर्धवट आहेत त्या मागण्यांसाठी प्रशासनानं मला वेळ मागितलेला आहे आणि निश्चितपणानं त्यांना वेळ देणं गरजेचं आहे, कारण सखोल तपासणी जोपर्यंत होत नाही, सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही, तोपर्यंत आपण विनाकारण ताण लावण्यात अर्थ नाही। मी आवर्जून या ठिकाणी सांगेल की जवळजवळ 7-8 दिवस, 7वा दिवस आहे आज, माझ्या संरक्षणासाठी प्रशासनावरती प्रचंड ताण येतोय। जवळजवळ 10 पोलीस कर्मी या ठिकाणी तैनात करावे लागत आहेत, 30 लोक इथं रात्रंदिवस 3 शिफ्टमध्ये राहत आहेत आणि इतर कामांसाठी त्यांना वेळ देता येत नाहीये। मी प्रशासनाचंही मनापासून आभार मानेन, केंद्रे साहेबांचंही मनापासून आभार मानेन की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य केलं। मी माझ्या पत्रकार मित्रांचंही आभार मानेन की एका चांगल्या विषयाला आणि खऱ्या विषयाला आपण न्याय देत आहे। समोर खरं तर बघितलं तर त्यांची आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही, तरी सुद्धा ताकदीनं तुम्ही माझ्या बातम्या लावताय। मी आवर्जून तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानेन, कारण या यशामध्ये जेवढा माझा हिस्सा आहे तेवढाच पत्रकार मित्रांचाही हिस्सा आहे। हे मी कधीही डावलणार नाही। माझ्याबरोबर असणारी माझी पत्नी असेल, माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी असतील,
या सगळ्यांचं मनापासून आभारी मानेन आणि या सगळ्यांपेक्षा जे या ठिकाणी उपस्थित नाही राहिले, फक्त फोनवर व्हॉट्सअपवर मला शुभेच्छा देत राहिले, त्या सगळ्यांचं मनापासून जास्त आभार मानेन. कारण गेल्या उपोषणाला गालबोट लागला, जे नको कृत्य करायला होतं ते केलं आणि आपली पोलिसांबरोबर लढाई नसताना सुद्धा पोलिसांबरोबर लढाई झाली. हे खरं तर चुकीचं आहे. पोलिसांनी चुकीचे गुन्हे दाखल केले. परंतु मी आवर्जून सांगेन की या उपोषणामध्ये जेवढं माझं श्रेय आहे तेवढंच या ठिकाणी उपस्थित न राहता मला शुभेच्छा देणाऱ्यांचं श्रेय आहे. मी पुन्हा एकदा सांगेन, मला न्याय मिळणार यात कुठेही शंका नाही. कारण मी कधीही आजपर्यंत खोटे आरोप कुणावरती केले नाही. खासदार साहेब ज्या पद्धतीने सांगतायत की हे बिनबुडाचे, युजलेस, बेसलेस अनेक प्रकारे सांगतात की असे तक्रारी आहेत, परंतु सत्य हे सत्य असतं. ते आज नाही उद्या समोर येईलच. परंतु केवळ माझ्या कंपनीचा इन्शुरन्स मिळावा म्हणून जी खोटी बिलं माझ्या नावावरती ठेवली आणि चुकीच्या पद्धतीने इन्शुरन्स मी घेतला नाही म्हणून जो मला काही त्रास द्यायचा चालू केलाय तो योग्य नाही. माझ्याकडे त्यांचे रेकॉर्डिंग सुद्धा आहेत. त्यांना मी कितपत कळलो 15 वर्षात हे मला नाही कळलं. ते कितपत आहेत हे नक्की मला माहिती आहे. भविष्यात काय होणार हे मला माहिती होतं आणि काय घडू शकतं याचा अंदाज आपल्याला निश्चितपणाने येतो. परंतु ही वेळ येऊ नये आणि मला पुढे जाण्याची वेळ येऊ नये एवढीच विनंती करेन. परंतु निश्चितपणाने सांगेन, पतसंस्थेचं लायसन घालवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, हे तितकंच सत्य. प्रदूषणाची कारवाई झाल्याशिवाय सुद्धा मी गप्प बसणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझे पैसे वसूल केल्याशिवाय सुद्धा मी मरणार नाही. सगळ्यांना असं वाटत होतं की आता उपोषणात हा मरतोय, हा काही जगत नाही. परंतु केंद्रे साहेब माझ्या बरोबर आहेत. 24 तास माझी त्यांनी काळजी घेतली आहे. त्यामुळे सहजासहजी मरून देतील असं मला वाटत नाही. 24 तारखेला त्यांनी नेलं उचलून मला, पण परत आणूनही सोडलंय. त्यामुळं त्यांचं माझं आता काही. मी पुन्हा एकदा आवर्जून सांगेन, प्रशासनाच्या सहकार्यावरती आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझे जे 16 मुद्दे होते, 16 पैकी 8 पूर्ण झालेत. राहिलेले 8 हे खासदारांच्या बाबतीतच आहेत आणि त्यांनी केलेल्या गैरकृत्याबाबतच आहे. प्रशासनानं आपल्याला पत्र दिलंय की लवकरच आम्ही ते मार्गी लावतोय. माझ्या विरोधात ज्या काही तक्रारी होत्या त्याची उत्तरं जवळपास मी दिलेली आहेत, काही द्यायची राहिली आहेत. निश्चितपणाने त्याला सामोरं जायला मला काही अडचण नाही आणि त्यांनाही विनंती आहे, सामान्य माणसाला ढोसलू नका, तक्रार देण्यासाठी प्रेशर करू नका. ज्याचे पैसे द्यायचे त्याचं इथं द्यायला बसलोय. अजूनही सांगतोय ज्याचे पैसे आहेत त्यांना घेऊन जावं. आता किती वेळा सांगू मी, बरोबर ना? किती वेळा म्हणायचं बाबा पैसे घेऊन जा. मी पत्रकार मित्रांचे चेक दिले तर म्हणले वाटतील का? ते दिगंबर आगवण्याचे चेक आहे. आजपर्यंत कधी आयुष्यात खोटं केलं नाही, करणार नाही. मला ज्या काय अडचणींना सामोरे जावं लागलं ते तुमच्यामुळं जावं लागलं. माझ्या आयुष्यात मी फार सुखी होतो. 2003ला तुमच्या संपर्कात नव्हतो त्यावेळेस इतका सुखी होतो की माझ्या एवढा सुखी या जगात कोणीच नव्हता. मला पैसे मोजायला माणूस नव्हता, अशी परिस्थिती होती. आणि एवढं सगळं असताना आपल्या नादाला लागल्यामुळे माझी अवस्था काय झाली हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. आपण ओरडून सांगायची गरज नाही. तर म्हणले आम्ही मोठा केला त्याला. खासदार साहेब, आपण ज्यावेळेस मी आपल्या संपर्कात आलो त्यावेळेस आपल्याला मी काय काय मदती केल्या आहे तुम्हाला आणि मलाच माहिती आहे. कारखाना उभारणीसाठी असेल किंवा अजून बाकीच्या गोष्टीसाठी असेल, आपल्याला वैयक्तिक काढायची इच्छा नाही, पण वेळ आली तर नक्की काढेल. मी काय केलं हे माझ्या बघून सांगायची गरज नाही, तोंडपाठ आहे. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांना विनंती करेन, कुणालाही चुकीच्या पद्धतीनं त्रास देऊ नका. या तालुक्यात शांतता राहू द्या. जी काय आपली लढाई चालू आहे कायद्यानं लढू. तुम्हाला जशी लढायची तशी लढू, माझी काही हरकत नाही. तुम्हाला ज्या ताकदीनं लढायचे तुम्ही निश्चितपणानं केंद्रात आहात, सत्ता आहे तुमच्याबरोबर, दूरसंचार विभाग तुमच्याबरोबर आहे. माझे रेकॉर्डिंग चेक करताय, मला ज्या जे कॉल येत आहेत कार्यकर्त्यांचे त्या कार्यकर्त्याला फोन करून सांगताय का लय आगवणे तुझं प्रेम आहे का, लय शेट करू नको. मी निश्चितपणानं सांगेल, या तालुक्यातलं माझं प्रेम कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. कारण माझ्याबरोबर असणारा हा सामान्य कार्यकर्ता आहे, तो कुठला पुढारी नाही. त्यामुळं आपण कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा चुकीच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जशाच तसं उत्तर निश्चितपणानं मिळेल. आपली लढाई ही
वैयक्तिक आहे, आपण दोघं लढू आणि माझी कधीही तयारी आहे. या लढाईमध्ये सामान्य माणसांना घ्यायची गरज नाही आणि त्यांना भरडायची पण गरज नाही. आपलं जे काय देणं घेणं दोघांनाच माहिती आहे आपण काय काय काळे बाजार केले आणि सगळे उघड करायला लावू नका. अजून बरंच आहे. अजून माझ्याकडं तुम्ही इथं व्हॉट्सअपला दिलं की दिगंबर आगवणेचे जे पैसे राहिले त्यानं आमच्याकडे तक्रारी दाखल करा, नाव न जाहीर करणार. काय तुम्ही पैसे देणार होता का? नाव न जाहीर करता तक्रार कशी करायची मला सांगावं एकदा. पण तुमच्या हजारो तक्रारी, 100 नाही म्हणत मी, हजारो तक्रारी माझ्याकडे आहेत की तुम्ही काय काय उद्योग केलेत, कुणाचं काय काय केलं. परंतु मला त्या विषयात अजिबात लक्ष घालायची इच्छा नाही. माझं वैयक्तिक हे जोपर्यंत मिटत नाही तेही बघू आपण, निश्चितपणानं बघू. पण आधी माझं तरी मिटू द्या. मला त्या ताकदीच तरी होते मी माझं वसूल करायला, मग बाकीच्यांचं करू आपण. परंतु तक्रार दाखल करून पैसे मिळतील अशी परिस्थिती अजिबात नाही. त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की आपली सूडबुद्धी जरा शांत ठेवा. जो काय त्रास द्यायचा तो दिगंबर आगवणेला निश्चित आहे. दिगंबर आगवणे त्याला समर्थ आहे. परवा MSCBच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिली, वीज चोरी होते आयुर्वेद ट्रेडर्सला. अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तपासणी केली आणि त्यांना काहीही अडवून आलं नाही. बिचारे फलटणला गेले. फलटणला गेल्यावर परत बंगल्यावर बोलवून घेतले आणि 353 दाखल करा म्हणले आगवणेच्या विरोधात. तर म्हणले अहो आगवणे आम्हाला काहीच विचारलं नाही, ते फक्त म्हणले काय आलाय साहेब तुम्ही इथं. याच्या पलीकडे त्यांचा शब्द नाही, त्यांना त्याचा अधिकार आहे विचारायचा. आमच्या कामात त्यांनी अडथळा नाही केला, मग 353 कसं माझ्यासाठी दाखल करा. आता ही काय भेळ आहे तेव्हा माझ्यासाठी दाखल करा. अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं असं काही झालेलं नाही, त्यामुळे आम्ही असं काय दाखल करणार नाही. मी पुन्हा एकदा सांगेन, आपल्या ज्या काही मागण्या, ज्या काही बॅलन्स राहिलेत, पाठीमागे राहिलेत, ते निश्चितपणानं पूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे. आणि याबाबतच्या ज्या ज्या खात्याच्या तक्रारी असतील, ही IDBIची तक्रार असेल, पतसंस्थेची तक्रार असेल किंवा बोगस बिलांचा विषय असेल, GSTचा विषय असेल, मी त्या कार्यालयात निश्चितपणानं दाखल करणार आहे. पंतप्रधानांची लवकरच वेळ घेणार आहे. कारण हे सगळं त्यांना मेलद्वारे पाठवून त्यांना कळलं पाहिजे एक चांगलं सरकार चालवतात. ना खाणे दूंगा ना खाऊंगा अशा प्रकारचं सरकार चालवतात. बघूया काय नाही ते न्याय देतात आपल्याला. आणि फडणवीस साहेबांच्याकडे सुद्धा हे पेपर आपण पाठवणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. त्यांची थोडीफार ओळख आहे माझी, त्यांनाही भेटणार आहे. ED कार्यालयाची फार चर्चा आहे की हे फार कार्यालय बेकार आहे आणि सगळ्यांच्यावर कारवाई करतो. निश्चितपणानं माझ्यावर झाली तरी चालेल, पण माझ्याबरोबर माझ्या ह्या कांडमध्ये जे सामील आहेत त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती करेन. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा चालू राहील यात कुठेही शंका नाही. जोपर्यंत माझं मिटत नाही तोपर्यंत मी कुणाचं मिटून देत नाही. आणि या ठिकाणी आज 29 तारीख, जवळजवळ आज 7वा दिवस आहे उपोषणाचा. आणि या उपोषण काळात ज्यांनी सहकार्य केलं त्यांना पुन्हा एकदा मी मनापासून त्यांचा आभार मानेन. पत्रकार मित्रांचा आभार मानेन, पोलीस मित्रांचा आभार मानेन. आणि आज आपण या ठिकाणी उपोषण सोडलं असं जाहीर